ठाणे शहरातील क्लस्टर विकास कंपनीला देण्यात आलेल्या अधिकारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र मोर्चा काढण्यावर पक्ष ठाम असल्याचं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। क्लस्टर विकासाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार खाजगी कंपनीला दिल्याने लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचे अधिकार कमी होतील, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला। पोलिसांनी 1 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचं सांगत मोर्चाला परवानगी नाकारल्याचं नमूद केलं। क्लस्टर अंतर्गत सुमारे 4000 माझं त्यांना विचारणं एकच होतं की ठाण्याच्या नागरिकांना काही उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं जर ऑपोजिशनच्या पक्षांनी नाही विचारली तर कोण विचारणार? तुम्ही 12.5% FSI देताय, तुम्ही 3,500-4 हजार एकर जमीन चं डेव्हलपमेंट करताय, तुम्ही एक SPV व्हेकल एक कंपनी आणली आहे आणि तुम्ही महासभेचे सगळे अधिकार संपवताय आणि या कंपनीला अधिकार देताय की कुठल्या डेव्हलपरला द्यायचं, काय द्यायचं। तर ठाण्याच्या नागरिकांना तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत। पहिलं 31 MLD पाणी आपण शॉर्टेज असताना आणखीन लाखो कुटुंब जे तुम्ही आणून बसवताय त्यांना पाणी कुठनं देणार आहात? सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही ह्या एवढा जो कचरा होईल तो कुठे टाकणार आहात? ह्या गोष्टी अनत्तरित आहेत।